आपण इथं आज जे जमलेलो आहोत ते बेसिकली आपलं जे सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र याच्या अंतर्गत आपण जे काम करतो आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवतच आहोत. पण त्याचबरोबर ये am I audible? ओके. सो सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत आपण ज्या वेगवेगळ्या कारवाया करत आहोत त्याच्यामध्ये आपण काही कंप्लायन्स ऑर्डर काढत आहोत. प्रथमतः आपण प्रोहिबिटेड आयटमवरती कंप्लायन्स ऑर्डर काढली होती. त्यानंतर आपण हॉटेल रेस्टॉरंट इटरीजवरती काढली होती. त्यानंतर मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट्स याच्यावरती काढली. त्यानंतर स्कूलच्या बाबतीत ते काढले आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन चालू आहे. सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र अंतर्गत पुढचा जो एक महत्त्वाचं पाऊल आहे या बाबतीतली पुढची ऑर्डर आपण कंप्लायन्स ऑर्डर आज इश्यू केलेली आहे. ती ऑर्डर आहे एडिबल ऑइलच्या बाबतीतली. एडिबल ऑइल जे आहे ते आपल्या सर्व नागरिकांच्या प्रत्येक घरामध्ये असतं. इट इज एसेन्शियल पार्ट ऑफ आवर डेली कन्झम्शन. वेगवेगळ्या पदार्थाच्या माध्यमातून पदार्थ बनवण्यासाठी त्या सेट लागतो आणि ते आपलं कंझ्युम करतो. आणि याच्यावरती जे रेग्युलेशन्स आहे त्याचं कंप्लायन्स होणं गरजेचं आहे. ज्याच्या माध्यमातून ते जर कंप्लायन्स केले तर आपल्याला स्टँडर्ड एडिबल ऑइल आणि सेफ ऑइल भेटेल एडिबल ऑइल आणि त्याच्यामुळं आपली हेल्थ व्यवस्थित राहील हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. 2011ला आपले फसाईचे जे ॲक्ट रूल्स आणि त्यानंतर वेगवेगळे रेग्युलेशन जे आले त्याचं कंप्लायन्स होणं, त्यानुसार लायसन्सेस असणं किंवा रजिस्ट्रेशन असणं, त्याच्यावर फूड प्रॉडक्ट्सच्या बाबतीत ज्या गाईडलाईन्स आहेत आणि रेग्युलेशन्स आहेत ते पाळणं आणि त्यानुसारच याचं प्रोडक्शन होणं आणि विक्री करणं हे अपेक्षित आहे. गेल्या वर्षभरामध्ये म्हणजे गेल्या काही काळामध्ये आपण जर बघितलं तर याच्यामध्ये आम्ही काही तपासणी केल्या, यावर्षीही काही तपासणी केल्या, इन्स्पेक्शन केले आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही मेजर लॅकुना आढळले आणि त्याच्यामुळे या क्षेत्रामध्ये आणखी जास्त काम करण्याची गरज आहे हे आम्हाला निदर्शनास आलेलं आहे. तर एडिबल ऑइलच्या बाबतीत एडिबल ऑइल इंडस्ट्री जी आहे, मॅन्युफॅक्चरिंग असतील, रिपॅकर्स असतील, पॅकर्स असतील, त्याच्यामध्ये लेबल किंवा ब्रँडवरती काम करणारे संस्था किंवा आस्थापना असतील, यांच्यावरती आपण बघितलं असेल तर महत्त्वाच्या एक 8-10 गोष्टी आमच्या निदर्शनास आलेल्या आहेत. 8-10 म्हणण्यापेक्षाही एक 12 प्रकारच्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये त्रुटी खूप मोठ्या प्रमाणात सापडल्या. पहिली सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आम्हाला सापडली ती अनरजिस्टर्ड किंवा अनलायसन्स्ड अशा अनेक इस्टॅब्लिशमेंट आहेत. ते व्यवसाय चालवतात, ते अपेक्षित नाही. प्रत्येकजण या क्षेत्रामध्ये व्यवसाय जो करतो किंवा या क्षेत्रात म्हणजे फूड बिझनेसमध्ये जो करतो तो फूड बिझनेस ऑपरेटर म्हणून काम करताना त्यांनी रजिस्टर करणं किंवा लायसन्स घेणं हे बंधनकारक आहे. तर विदाऊट लायसन्स आणि विदाऊट रजिस्ट्रेशन जे असतील त्यांच्यावरती कारवाई करणं अपेक्षित आहे. तर ती आम्हाला एक गोष्टी आढळली. दुसरी गोष्ट आहे की जे तेल आहे म्हणजे एडिबल ऑइल जे म्हणतो जे डिक्लेअर्ड आहे त्याच्यामध्ये अघोषित तेल याचं अडल्चरेशन करणं, मिक्स करणं किंवा तेलाची भेसळ करणं असाही प्रकार खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला आढळलेला आहे. आम्लमूल्य म्हणजे त्याला ॲसिडिक व्हॅल्यू असेल, औद्योगिक ट्रान्स फॅट्स जे आहेत त्याच्या मर्यादा ओलांडा जेवढा अलाउड आहे, मॅन्डेट आहे, त्याच्या पलीकडे तुम्हाला वापरता येत नाही, त्या ट्रान्स फॅटच्या व्हॅल्यू जास्त असलेल्या ही आम्हाला आढळलेल्या आहेत. मोहरी तेल जे आहे ते अनधिकृत मिश्रण करतात म्हणजे ज्याला अगोदर काही काळामध्ये ते मिक्सचर व्हायचं ते बॅन केलेलं आहे. फक्त आणि फक्त ॲज अ सेपरेट एंटिटी म्हणून तेवढंच विकता येतं. अदरवाईज ते मिक्सचर करून मोहरीचं तेल विकता येत नाही. तसेही मिक्सचर आम्हाला आढळलेले आहेत. दॅट इज ऑल्सो नॉट अलाउड. तेलाचा खरा स्रोत, दिनांक आणि पुनर्लेबलिंग हे लपविल्याचं सुद्धा आमच्या निदर्शनास आलेलं आहे. मुदत संपत असलेले तेल याचं पुनर्पॅकिंग करणं आणि ते परत रिफाईन आहे, चांगलं आहे आणि ते पुढच्या काळासाठी वैध आहे असेही प्रकार आम्हाला आढळले. आणि योग्य नसलेल्या, वेष्टनाचा वापर व्यवस्थित नसलेल्या अशा बाबी निदर्शनास आल्यामुळं ह्या ज्या गोष्टी सापडलेल्या आहेत हे दीज आर द व्हायोलेशन्स, मेजर व्हायोलेशन्स आहेत. हे मेजर व्हायोलेशन्स आमच्या निदर्शनास आल्यामुळे त्याच्यावरती खूप स्ट्रिंजंट ॲक्शन घेणं अपेक्षित आहे. याबरोबरच आणखी काही गोष्टी ज्या आहेत की बहुस्रोत खाद्य वनस्पती तेलाच्या आगमनाशिवाय सुट्ट्या स्वरूपात विक्री केली जाते हेही निदर्शनास आलेलं आहे. वापरलेल्या, गंजलेल्या अथवा अनयोग्य नसलेल्या डब्यामध्ये खाद्यतेलाचं पुन्हा भरणा करून त्याची विक्री केली जाते.
ते पण अलाउड नाही, अशाही गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत. जे फूड ग्रेड मटेरियल नाही, अन्न योग्य नसलेल्या वेष्टनाचा वापर व तळलेले आणि तेलयुक्त अन्न, वृत्तपदार्थ गुंडाळणे असाही प्रकार आढळलेला आहे. अन्नसंपर्क सामग्री ज्याला म्हणतो, की ज्याच्यामध्ये जे ऑइल आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही स्टोअर करता किंवा पॅक करता, हे जे आहे हे प्राधिकृत नसलेल्या पुनर्चक्रित प्लास्टिकचा वापरसुद्धा आढळलेला आहे. आता हे थोडी टेक्निकल टर्म पाहिजे, आय विल एक्सप्लेन इट. आणि घातक म्हणजे ज्यावेळेस हे तेल ट्रान्सपोर्ट केलं जातं त्या अगोदर घातक खनिज तेल अथवा अखाद्य मालाच्या वाहतुकीसाठी वापरलेल्या टँकरमधून खाद्यतेलाची ट्रान्सपोर्ट केलेलं आहे, अशाही गोष्टी आमच्या निदर्शनास आलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी कशाही परिस्थितीत अनुज्ञेय नाहीत. 2011पासून त्या बॅन आहेत आणि काही बाबतीत 2019पासून, काही 2018ला काही पॅकेजिंगचे रेग्युलेशन आहेत, त्याच्यानंतरच्या काही पॅक आहेत. 2021पासून काही गोष्टी त्याच्यामध्ये बॅन आहेत. हे असं असतानाही अनेक ठिकाणी आम्हाला ह्या गोष्टी आढळल्या आणि म्हणून त्याच्यावरती आणखी जास्त कशी कारवाई करता येईल या दृष्टीने आमचे काम चालू आहे. गेल्या वर्षभरामध्ये आम्ही म्हणजे 25-26च्या आर्थिक वर्षामध्ये आपण जर बघितलं तर ऑइलचे सॅम्पल आम्ही 1247 ऑइलचे सॅम्पल काढले होते, एडिबल ऑइलचे. त्यापैकी स्टँडर्ड 1142 आले, सब स्टँडर्ड 77 आउट ऑफ 1247. सब स्टँडर्ड सॅम्पल्स वर फाउंड इज 77 केसेस. 13 samples were found unsafe, so that's a quite big number, and misbranded were found 15. So त्यावेळेस आपण we had seized जो साठा आपण जप्त केला होता 3,20,781 किलो. आता काही किलोमध्ये आहे, काही लिटरमध्ये आहे, तसं परम्युटेशन कॉम्बिनेशन यू कॅन डू ॲट युअर लेवल. आणि त्याची जी कॉस्ट आहे ती जवळजवळ 5,31,00,000 नाही 513 लक्ष 531 लक्ष ना हां 531 लक्ष 531 lakhs एवढी होती. ही गेल्या वर्षीची आकडेवारी आहेत. ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवरती आपण ही जी कंप्लायन्स ऑर्डर काढतोय तर ही कंप्लायन्स ऑर्डर इम्प्लिमेंटेशनसाठी आहे, कंप्लायन्ससाठी आहे, जेणेकरून नागरिकांचं, महाराष्ट्रातल्या नागरिकांचं आरोग्य कशाही परिस्थितीत कॉम्प्रोमाइज होणार नाही. या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या आस्थापना आहेत त्यांना जवळजवळ 8 ते 9 प्रकारचे रेग्युलेशन्स लागू होतात. ते असे आहेत. पहिलं रजिस्ट्रेशन किंवा लायसन्सिंग रेग्युलेशन 2011, अन्न सुरक्षा व मानके, अन्न उत्पादन मानके व अन्न मिश्रके रेग्युलेशन्स 2011, अन्न सुरक्षा व मानके संदूषके विषय और अवशेष विनियम 2011, अन्न सुरक्षा मानके विक्रीवर प्रतिबंध व निर्बंध विनियम 2011, अन्न सुरक्षा व मानके लेबलिंग व प्रदर्शन विनियम 2020, अन्न सुरक्षा व मानके वेस्टर्न विनियम 2018, अन्न सुरक्षा व मानके अन्नाचे फॉर्टिफिकेशन विनियम 2018 आणि अन्न सुरक्षा मानके जाहिरात व दावे विनियम 2018. हे मिनिमम आहे. त्याच्या व्यतिरिक्त डिपेंडिंग ऑन कोणत्या प्रकारचं लायसन्स किंवा रजिस्ट्रेशन घेतलं त्यानुसार ॲप्लिकेबल रेग्युलेशन्स त्यांना आणखी लागू होतील. आता हे करत असताना ज्या मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी या सर्वांनी पाळणं अपेक्षित आहे. हे पाळत असताना हे जो आपला आदेश आहे आता आपण काढलेला आहे आज, तो कुणाकुणाला लागू आहे? हू विल बी ऑल कवर्ड इन दिस. इट इज ॲप्लिकेबल टू ऑल इस्टॅब्लिशमेंट्स हू आर डीलिंग इन द एडिबल ऑइल इंडस्ट्री. म्हणजेच कोण? तेल एक्सपेलर युनिट्स म्हणजे ऑइल एक्सपेलर युनिट्स, सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन युनिट, तेल शुद्धीकरण जे करतात ते सर्व, वनस्पती, स्टरिफाईड वनस्पती, मेद, बेकरी, शॉर्टनिंग, मार्गारीन व टेबल स्प्रेड यांचे उत्पादक, बहुस्त्रोत खाद्य वनस्पती तेलाचे ब्लेंडर्स, पुनर्पॅकिंग अँड पुनर्लेबलिंग इंडस्ट्री, आयातदार, घाऊक विक्रेते, वितरक, सुपरस्टॉकिस्ट व वाहतूकदार आणि किराणा दुकाने, सुपरमार्केट, डिपार्टमेंटल स्टोअर तसेच ई कॉमर्स आणि ऑनलाईन विक्रेते. दिस इज ॲप्लिकेबल टू ऑल. म्हणजेच तुमचं प्रोडक्शनपासून ते विक्रीपर्यंत सर्वजण याच्यामध्ये कव्हर होतात. याचबरोबर भुईमुग, मोहरी, सोयाबीन, सूर्यफूल, करडई, सरकी, राईस ब्रॅन,
पाम व पॉमोलिन, खोबरे, तीळ, मका, बहुस्रोत खाद्य वनस्पती तेल व वनस्पती अशा प्रत्येक खाद्यतेल व मेद यांना आस्थापनेचा आकार व उलाढाल विचारात न घेता हा आदेश लागू आहे. महाराष्ट्रामध्ये आजच्या डेटला खाद्यतेल उत्पादक जे आहेत सेंट्रल लायसन्स आहे 212, महाराष्ट्राचे म्हणजे स्टेट लायसन्स आहे 285, असे 497 मॅन्युफॅक्चरर्स आपल्या महाराष्ट्रामध्ये रजिस्टर्ड आहेत. प्रमुख निर्देश याच्यामधले जे मेजर बाबी आहेत, प्रथम जे आहे रजिस्ट्रेशन आणि लायसन्सेस मॅन्डेटरी आहे. शेड्यूल 4 पार्ट 2 याच्यानुसार प्रोडक्शन करणं हे मॅन्डेटरी आहे. आपण याच्यावर अगोदर काही चर्चा केलेली आहे. विक्रीचे स्वरूप जे आहे, खाद्यतेलाची विक्री केवळ आणि केवळ शीलबंद, छेडछाड स्पष्ट व पूर्ण लेबल असलेल्या वेष्टनातूनच करणं अपेक्षित आहे. म्हणजे त्याचा अर्थ सुट्टं तोल तुम्हाला विकता येत नाही. सुटे आणि वेष्टनरहित विक्रीस प्रतिबंध आहे. हा रेग्युलेशननुसार आहे. हा आज मी नवीन आहे ते रेग्युलेशननुसारच आहे. सुट्ट्या तेल स्वरूपातील तेल रवाना करणारा उत्पादक, दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट, म्हणजे जो सुटं तेल ट्रान्सपोर्ट करतो म्हणजे जो जिथून सेल करतो तो उत्पादक अथवा वितरक हा मूळ उल्लंघनकर्ता असतो. ही इज अ बेसिक ऑफेंडर. आणि त्याचबरोबर कलम 26 व 27 वरून त्याच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येते. किरकोळ विक्रेत्याने म्हणजे जे कोणी आपण म्हणतो की किराणा दुकान असेल, छोटं सुपर मार्केट असेल, जे कोणी असेल, विनाशील अथवा छेडछाड झालेली खेप नाकारणं अपेक्षित आहे. त्यांना जर कोणी सेल करत असेल तर ते त्यांनी ॲक्सेप्ट करू नये व पुरवठादाराची माहिती अन्न सुरक्षा अधिकाऱ्यास कळवणं अपेक्षित आहे. त्यांनी जर हे केलं नाही तर ते पण तेवढ्याच बाबतीत जबाबदार राहतात. बहुस्रोत खाद्य वनस्पती तेल जे आहे आणि मोहरी तेलाच्या बाबतीत स्पेसिफिक सूचना आहे. आगमार्क प्रमाणपत्रासह 15 किलोग्रॅमपेक्षा अधिक नसलेल्या शीलबंद वेष्टनातच विक्री करणं अपेक्षित आहे. वेष्टनाच्या दर्शनी भागावरती बहुस्रोत खाद्यतेल ही घोषणा असणं अपेक्षित आहे. त्या घोषणेमध्ये प्रत्येक घटक त्याच्यात इन्क्लूड आहे. त्याचं नाव व वजनी टक्केवारी आणि सुटे विकू नये ही घोषणासुद्धा अपेक्षित आहे. 8 जून 2021 नंतर उत्पादित कोणत्याही बहुस्रोत खाद्य वनस्पती तेलात मोहरी तेलाचा समावेश करता येणार नाही. याचं नोटिफिकेशन ऑलरेडी 2021 काढलेलं आहे. त्याच्यामुळे मोहरीचं तेल जर विकायचं असेल ते फक्त 100% तेल शुद्ध मोहरी सेपरेट एंटिटी म्हणूनच विकता येतं, ते मिक्सर करता येत नाही. तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे गुणवत्ता व भेसळ या बाबतीतला आहे. अर्जोमेन तेल, खनिज तेल, एरंडेल तेल व ट्रायऑर्थोक्रेसिल फॉस्फेट यांची उपस्थिती पूर्णतः प्रतिबंधित आहे. ऑइलमध्ये, एडिबल ऑइलमध्ये याच्यामध्ये कोणताही आयटम किती नॉट इवन सिंगल पार्टिकल ऑफ दॅट कॅन बी शुड बी अवेलेबल हिअर, इज ॲब्सोल्युटली प्रोहिबिटेड बिकॉज इट इज अनसेफ. औद्योगिक ट्रान्सफॅट ॲसिड एकूण तेल किंवा मेदाच्या वजनाच्या 2% जास्त असणार नाही. रिफाईन तेलाचे आम्लमूल्य 0.5 किलोग्रॅमपेक्षा अधिक असणार नाही. जड धातू, अफ्लाटॉक्सिन, बहुचक्रीय सुगंधी हायड्रोकार्बन्स व अविष्टक विद्रावक विहित मर्यादेत अनुज्ञेय याच्या पुढे चालणार नाही. पावसाळ्यात व त्यानंतर मोहरी तेलातील अर्जमिन भेसळीविरुद्ध हंगामी संनियंत्रण जास्त आम्ही करत असतो, ती यावेळेसही पण आम्ही करणार आहोत. जे पॅकेजिंग आहे ज्याला वेस्टर्न म्हणतो, थेट संपर्क म्हणजे ज्याच्यामध्ये हे पॅकेज केलं जातं, मग तो काही प्लास्टिकच्या बाबतीत असेल, काही टीनच्या किंवा स्टीलच्या बाबतीत असेल, ती शुड बी फूड ग्रेड असणं अपेक्षित आहे आणि ते NABL लॅबनी प्रमाणित केलेलं असावं हे अपेक्षित आहे. लवचिक वेष्टनासाठीचे स्पेसिफिकेशन आहेत, खूप टेक्निकल आहेत. IS 14636, IS 1993 हे डिटेल्स आहेत. आपल्या याच्यावरती काही जर रिसर्च करायचं आहे ते माझ्या वेबसाईटवरती आहेत, यू कॅन गो थ्रू दॅट. प्लास्टिक जे वापरतं याच्यासाठी ज्याच्यामध्ये हे तेल पॅक केलं जातं त्याची स्थलांतर मर्यादा म्हणजे त्या प्लास्टिकमधून त्या फूडमध्ये म्हणजे ऑइलमध्ये, एडिबल ऑइलमध्ये कितीपर्यंत अनुज्ञेय आहे तर ते 60 मिलीग्रॅम प्रति kg. याच्यापेक्षा जास्त झालं तर इट बिकम्स अनसेफ. म्हणून त्या धर्तीचं प्लास्टिक किंवा पॅकेजिंग मटेरियल हे अपेक्षित असतं. आणि DHP सारखं जे प्लास्टिक आहे त्याची विशिष्ट मर्यादा ही 1.5 मिलीग्रॅम पर kg आहे. त्याच्यामुळं पुनर्चक्रित प्लास्टिक जे आहे केवळ अन्न प्राधिकरणाकडून प्राधिकृत जे
आहेत त्यांच्याकडूनच अवेलेबल करून घ्यावे, त्याचप्रमाणे त्यांची विक्री करून ते त्या मानांकनाचे आहेत हे बघावं आणि त्यानंतर ते वापर करावा. साठवणूक आणि वाहतूक याच्या बाबतीत सर्वात महत्त्वाची गोष्ट की थेट सूर्यप्रकाश, उष्णता व गंधयुक्त वा घातक पदार्थापासून दूर ठेवणं अपेक्षित आहे, कारण त्याचा इम्पॅक्ट याच्या क्वालिटीवरती होतो. त्याचबरोबर फिफो मेथड वापरणं अपेक्षित आहे. घातक पदार्थ, खनिज तेल किंवा अखाद्य माल वाहून नेण्यापूर्वी वापरात असलेले टँकर खाद्यतेलाच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी वापरता येणार नाही, ते प्रोहिबिटेड आहे. आता हे सगळं करण्याची आम्हाला गरज का वाटली, हा एक म्हणजे ही ऑर्डर काढण्यापाठीमागची आवश्यकता का वाटली, त्याच्यामध्ये 3 मेजर बाबी ज्या आम्हाला आढळल्या. मी तुम्हाला 12 टोटल सांगितलं, पण त्याचं एक 3 मेजर याच्यामध्ये आम्ही जर कॅटेगरायझेशन जर केलं तर लक्षात येतं की सुट्टं तेल आणि वेस्टर्न रहित खाद्यतेल याचा सेल होतो आहे आणि ते कन्झम्पशन होतं आहे, हे खूप मोठ्या प्रमाणात चालतं, ते अलाउड नाही आहे. ही त्याच्यातली एक सर्वात महत्त्वाची बाब आहे. हे का होतं तर त्याच्यामध्ये लेबल नसतं, बॅच क्रमांक नसतो, वेस्टर्न नसतं, दिनांक नसतो, कधी मॅन्युफॅक्चर केलं ते माहीत नसतं आणि हे माहीत नसल्यामुळे त्याचा स्रोत माहीत नसतो आणि त्याच्यामुळं असं जर सापडलं, त्याच्यात फूड पॉयझनिंग झाली, त्याची केस झाली, तर ते कुठून आलं आहे, त्याचा स्रोत काय हे माहीत नसल्यामुळे ते आपल्याला कारवाई करता येत नाही, म्हणून हे प्रोहिबिटेड आहे. तर अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, ते अनसेफ आहे. हा एक सर्वात मोठाचा धोका याच्यातून निर्माण झालेला आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने याच्यावरती जास्त स्ट्रिंजंट कारवाई करणं अपेक्षित, हा पहिला मुद्दा. दुसरा जो मुद्दा आमच्या मेजर निदर्शनास आला आहे, वापरलेल्या किंवा गंजलेल्या डब्यात पुनर्भरणं. म्हणजे बऱ्याच अंशी एक खूप मोठी इंडस्ट्री याच्यावरती काम करते की हे जे यूज टीन आहेत, म्हणजे डबे ज्याला म्हणू आपण, की ते परत रियूज करतात पॅकिंगसाठी, विच इज प्रोहिबिटेड. ते रियूज करताना त्याच्यामध्ये अडल्चरेशन होऊ शकतं, अनसेफ होऊ शकतं आणि त्याचा वापर झाल्यामुळं जे ह्युमनसाठी कन्झम्पशनसाठी अलाउड नाही आहे, प्रोहिबिटेड आहे किंवा अनसेफ आहे असा प्रॉडक्ट तयार होतो. म्हणून खनिज तेल, वंगण, रंग किंवा रसायने साठवलेल्या डब्यांचा पुनर्वापर तसेच डाग वेल्डिंग केलेल्या डब्यामधून धातूजन्य दूषितता होऊ शकते आणि म्हणून त्याचा वापर प्रोहिबिटेड आहे. परंतु या इंडस्ट्रीमध्ये काही इस्टॅब्लिशमेंट इल्लिगली हे वापरतात, त्याच्यामुळे त्यांच्यावरती कारवाई जास्त प्रमाणात होणं अपेक्षित आहे. हा दुसरा मेजर इश्यू आमच्यावरती आम्हाला जो आढळून आलेला आहे तो आहे. आणि तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा, विशेष करून तुम्हा आमच्या सगळ्यांसाठी जे मोठ्या सिटीजमध्ये राहतात, मोठ्या हॉटेल्समध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये राहतात, त्यांच्यासाठी की तळणीच्या तेलांचा वारंवार वापर, हे जे ऑइल यूज केलेलं आहे त्याचा परत रियूज होतो. ते वारंवार तापल्यानंतर काय होतं तर त्याच्यामध्ये हानिकारक ध्रुवीय संयुगे, ट्रान्स फॅटी तयार होतात, ॲसिड्स तयार होतात, अल्डिहाइड्स तयार होतात आणि त्याचा परिणाम आपल्या हेल्थवरती होतो. त्याचा सेवनाचा संबंध रक्तातील आपलं मेदविकृती, धमनी काठिण्य, उच्च रक्तदाब, यकृत व मूत्रपिंडाची हानी आणि कर्करोगाच्या वाढत्या धोक्याशी डायरेक्टली कनेक्टेड आहेत असे रिसर्च आहेत, ह्याच्यावरती हेल्थ पेपर आहेत आणि WHO पासून सर्वांच्या याच्यामध्ये वॉर्निंग पण आहे. तर हे अवॉइड करण्यासाठी याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे की 25% अधिक नसलेलं, म्हणजेच तुमचा जो ध्रुवीय संयुगे ज्याला म्हणतो त्याचं रीडिंग हे 25 जास्त असता कामा नये आणि म्हणजे रियूजच्या बाबतीत, आणि जे फ्रेश एडिबल ऑइल असेल त्याचं 15 जास्त असता कामा नये. मी सांगतो आय विल कम टू दॅट. म्हणजे मराठी तो पहिले ख़त्म करने दो. मेरा आज मुझे भी बहुत याद करना पड़ा है सर. सो दिस इज इम्पॉर्टंट अँड दिस इज कंज्युम्ड बाय एव्हरीबडी. हे जर आदेश पाळले नाहीत, म्हणजे हे रेग्युलेशन 2011 पासून, काही 2018 पासून, तर काही 2021 पासून, जे मी ऑलरेडी मेन्शन केले त्या ऑर्डरमध्ये आहेत. माझी ऑर्डर इंग्लिशमध्ये आहे आणि मराठीमध्ये आहे. सो ज्यांना जे समजेल त्याप्रमाणे आपण करत आहोत. तुमच्यासाठी प्रेस इंग्लिशमध्ये पण आम्ही तयार करून ठेवलेली आहे. सो वी हॅव लर्न. तर व्हॉट विल हॅपन, याच्यामध्ये पनिशमेंट अशा आहेत की जर याच्यामध्ये उल्लंघन केले, सुरक्षित अन्नाच्या प्रकरणामध्ये कलम 59 नुसार जिथं आम्हाला अनसेफ सापडेल त्याच्यामध्ये 7 वर्षापासून आजन्म कारावासपर्यंत पनिशमेंट आहे, 10 लाखापर्यंत. दॅट इज फॉर अनसेफ अंडर सेक्शन 59 ऑफ ॲक्ट. अवमानक तेलासाठी 5 लाखापर्यंत आहे, 5 लाख पनिशमेंट. मिथ्याचापित म्हणजे मिसब्रँडेडसाठी 3 लाखापर्यंत आहे फाईन.
भेसळकारक पदार्थ बाळगल्यास 10 लाखापर्यंत आहे. वैध परवानग्याशिवाय म्हणजे विदाऊट लायसन्स केलं अप टू 10 लाख फाईन आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती अप टू 10 लाखपर्यंत फाईन आहे. कंपन्यांच्या बाबतीत संबंधित संचालक, भागीदार, व्यवस्थापक वैयक्तिक ते आम्ही जबाबदार धरणार आहोत. फक्त तिथला मॅनेजर वगैरे नाही, इट विल बी एव्हरीबडी. आणि आवश्यकतेनुसार त्याचं परवाना निलंबन असेल, इम्प्रूव्हमेंट नोटिसेस असतील, रद्द करण्याची प्रोसेस ती नियमानुसार केली जाईल. आता हे करत असताना कंप्लेन करण्याची मेकॅनिझम आपल्याकडे अवेलेबल आहे. परत आपल्या माहितीसाठी सांगतो की जर असेल, ग्राहकांनी किंवा नागरिकांनी काय करायचं, ज्यावेळेस आपण तुम्ही मी मार्केटमध्ये जातो त्यावेळेस तुम्ही मी काय केलं पाहिजे. तर पहिली गोष्ट, सुट्टं तेल विकत घ्यायचं नाही. प्लीज डोंट बाय लूज ऑइल, एडिबल ऑइल, नंबर 1. नंबर 2, जर ते पॅक आहे तर त्याचं लेबल बघा, लेबलवरचा बॅच क्रमांक बघा, मॅन्युफॅक्चरिंग डेट बघा, बेस्ट बिफोर किंवा एक्सपायरी डेट बघा, वेस्टर्न, ह्या सगळ्या गोष्टी. ते सीलबंद आहे का ते चेक करा. मग टीनचं असेल नाही तर प्लास्टिकचं असेल. दिस इज वॉट सिटिझन्स शूड डू, कन्झ्युमर्स शूड डू. जुन्या, गंजलेल्या किंवा पुनर्वापरित डब्यातील तेल विकत घेऊ नये. आपल्याला सर्वसाधारणपणे जर दिसला तर ते अवॉइड करावं, त्याची रिपोर्टिंग करावी. वी विल ॲक्ट. बहुस्त्रोत खाद्यतेल वेस्टर्नवर एगमार्क हा मार्क असला पाहिजे. ॲगमार्क दॅट इज व्हेरी व्हेरी क्रिटिकल. आणि घटक तेलांची टक्केवारी असावी. बहुमूल्य म्हणजे 2 तेलांचं एकत्र आहे, त्याच्या डिटेल्समध्ये मोर दॅन 2 अलाउड नाही आहे. त्याच्यामध्ये दोन्हीचं नाव आणि पर्सेंटेज लिहायचं आहे. त्याच्यामध्ये कोणत्या तरी एकाचं नॉट मोर दॅन 20% असलं पाहिजे, रिमेनिंग जसं 80% पाहिजे. तर नॉट मोर दॅन 20% एक दुसरा अलाउड नाही आहे, हेही आपण बघायचं. त्याच्यामध्ये त्याचं नाव पाहिजे, त्याचं पर्सेंटेज पाहिजे, ॲगमार पण त्याच्यावरती पाहिजे. आणि तळणीचं तेल वारंवार वापरायचं नाही आहे. म्हणजे बऱ्याच वेळेस आपण ते घरातसुद्धा वापरत असतो, तर ते पण ते अवॉइड करावं. त्याचेसुद्धा इम्पॅक्ट आपल्या हेल्थवरती होतात. तक्रार करण्यासाठी ऑफकोर्स complaints.mahad.fda.in हा आहे. आपला टोल फ्री क्रमांक 1800-222-365 आहे. फसाईचा टोल फ्री नंबर 1800-112-100 हाही आहे. आणि फूड सेफ्टी कनेक्ट, ह्या ऑल 4 मीन्स आपल्याकडे अवेलेबल आहे, त्याच्यातून करायचं. माझा व्हाय हा जो प्रश्न आहे की हे का, तर माझ्यामध्ये याचं मी कोड दिलेला आहे. तो थोडा लॉंग आहे, पण त्याचं शॉर्टमध्ये मी सांगतो की हा फक्त इश्यू फसवणुकीपुरता मर्यादित नाही आहे. हा जो इश्यू आहे फक्त फसवणूक किंवा कोणाच तरी पैसे कमवणं किंवा पैशाच्या बाबतीत करणं याच्यापुरता मर्यादित नाही आहे. तर अर्जमेन जे आहे अडल्चरंट, याच्यामुळं एपिडेमिक आता अनेक वर्षापूर्वी तयार झाले आहेत. एपिडेमिक, ड्रॉप्सी, उद्रेक होऊन हृदय निकामी होणे असे प्रकार घडलेले आहेत. काचबिंदू व मृत्यू असे परिणाम झालेले आहेत. गंजलेल्या व डाग वेल्डिंग केलेल्या डब्यातून शिशे तेलात उतरतं, ज्याला आपण ब्लेड म्हणतो, जे बालकाच्या मेंदू विकासावरती परिणाम करतं. वारंवार तापविलेल्या तेलातील ट्रान्स फॅटी ॲसिड व ऑक्सिडीकरणामुळे धमनी काठिण्य ज्याला म्हणतो, उच्च रक्तदाब, यकृत व मूत्रपिंडाची हानी, पक्षघात आणि कर्करोगाच्या वाढत्या संसर्गाचे याचे रिलेशन इस्टॅब्लिश झालेले आहेत. त्याच्यावरती खूप मोठे पेपर्स आहेत, वेगवेगळ्या संस्थांचे त्याच्यावरती रिपोर्ट आहेत. आणि हे परिणाम तुम्हाला एक दिवसात दिसणार नाही. ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम याचा इम्पॅक्ट आपल्या बॉडीवरती, हेल्थवरती दिसतो. ते वर्षांवरती साचत जातात आणि हे म्हणून हे गंभीर आहेत आणि हे आरोग्याशी खेळणारे आहेत. आणि आरोग्याशी खेळणारे असल्यामुळं ते अवॉइड करण्यासाठीच, ते प्रिव्हेंट करण्यासाठीच हे रेग्युलेशन आलेले आहेत, आणले आहेत. जो प्रिव्हेन्शन ऑफ अडल्चरेशनपासून सेफ्टी अँड स्टँडर्डपर्यंत आपण ॲक्ट आणला आणि त्याचे रेग्युलेशन केले, त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. त्याचं इम्प्लिमेंट करणं आणि स्ट्रिंजंटली इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने हे आदेश आज आम्ही महाराष्ट्रामध्ये इम्प्लिमेंट केलेले आहेत. याचा अर्थ याच्या अगोदर नव्हते का? डेफिनेटली होते, पण बऱ्याच याच्यामध्ये असं होतं की आम्हाला कोणते रेग्युलेशन लागू आहेत, काय लागू आहेत, आम्ही बघायचं का त्यांनी बघायचं, असे काही क्वेश्चन निर्माण झाले होते. हे नागरिकांना याच्यातून माहिती पडावी. जे याच्यामध्ये FBOs आहेत, फूड बिझनेस ऑपरेटर्स, त्यांनाही पूर्णपणे माहिती व्हावं आणि आमच्या अधिकाऱ्यांनीही त्याप्रमाणे इम्प्लिमेंट करावं, हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे. इन इंग्लिश आई विल स्पीक. पहले इंग्लिश में करने दो, हिंदी में बात करता हूँ. ओके ओके. So this is regarding on loose, this is about edible oil industries and FBOs in Maharashtra. As per Food Safety and Standards Authority of India Act 2006,
being implemented since 2011. There are multiple regulations which are attracted and applicable to this industry. However, what we have found in Maharashtra is there are FBOs in edible oil who are operating without licenses, valid license or registration. Adulteration of declared oil with cheaper undeclared oils has been found. Sale of substandard oil exceeding acid value and industrial trans fat limits have also been found. Unauthorized blending of mustard oil has also been recovered. Relabeling to hide the true source and date of oil has been found. Repackaging near expiry oil also been found, and use of non-food grade packaging material has also been found. So this order will also apply to oil expeller units, solvent extraction units, and oil refineries, manufacturers of vanaspati, interstratified vegetable fats, bakery shortening, margarine, and table spreads, blenders of multi-source edible vegetable oils, repackers and relabelers, importers, wholesalers, distributors, super stockists and transporters, grocery stores, supermarkets, departmental stores, as well as e-commerce and online operators or sellers. This, as I was telling, edible oil manufacturers in Maharashtra, central license at 212, state license at 285, total into 497. Last year we analyzed 1247 samples of edible oil, of which 77 samples were found substandard, 13 samples were found unsafe, and 15 samples were found misbranded. This order is because of licensing and laboratory requirements were not made. Form of sale was found violating these regulations. Multi-source edible vegetable oil and mustard oils were also found violated. Quality and adulterations were used. Quality was compromised. Packaging standards were not complied with. Storage and transportation regulations were not complied with. We have issued this order particularly because of three findings which are disturbing, which are non-negotiable, which are non-acceptable. First is loose and unpackaged edible oils available in the market is being sold and is being consumed, which is not acceptable, which is prohibited. The absence of label, batch numbers, packaging dates and source details makes traceability and recall impossible. Exposure to heat, light and air degrades the oil, increasing the risk of adulteration with agromine, mineral oil or cheaper oils. Argumone contamination in mustard oil has historically caused epidemic dropsy outbreaks leading to heart failure, glaucoma and fatalities. Second issue is refilled use or rusted cans, reusing of containers previously holding mineral oil, lubricants, paints or chemicals as well as spot welded cans causes metallic contamination. Single use tin cans cannot be reused for food packaging. Rust, cracked or improperly tin vessels render food unfit for human consumption. And third and most important, repeated reuse of frying oil generates harmful total polar compounds TPC, which is exceeding 25 or above, trans fatty acids, aldehydes and other compounds. Consumption is linked to dyslipidemia, hypertension, liver, kidney damage and increased cancer risks. Oil with TPC exceeding 25% cannot be used. Fresh oil or the new fresh oil must not exceed 15% of TPC. Used oil must be handed over to authorized RUCO collectors and cannot re-enter the food chain under any circumstances. However, this has also been found violated. So penalties and license against these violators will be, as I said, unsafe food up to life imprisonment and 10 lakh rupees under section 59. Substandard oil penalty up to rupees 5 lakh. Misbranded oil penalty up to rupees 3 lakhs. Possession of adulterants penalty up to rupees 10 lakhs. Operating without valid license or registration penalty up to rupees 10 lakh.
misleading advertisement, penalty up to rupees 10 lakhs. So these are the guidelines. Anybody who is found, you can report online complaint to complaints.mahafda.in. FSI toll free number 1800 112 100. FDA toll free 1800 222 365 or Food Safety Connect app. This is being done because this has very heavy and adverse impact on the human health. These malpractices are not limited to financial fraud alone. Argument contamination has previously caused epidemic dropship outbreaks resulting in heart failure, glaucoma and death. Lead leaches into oil from rusted and spot welded cans, acting as a cumulative toxin that impairs brain development among children. Furthermore, trans fatty acids and oxidative compounds formed in repeatedly heated oil are linked to hypertension, liver and kidney damage, stroke and elevated risk of cancer. These health effects do not manifest in a single day, they reflect over a period of time, is more dangerous, and because of this poses a grave threat to human health. Considering all these factors, we have issued this compliance order, as I mentioned, to all those who are covered, right from manufacturer, packer, reseller, transporters and sellers. We would implement it vehemently and vigorously henceforward. We were implementing earlier, but this order is meant for three key stakeholders. First, those who are involved, those who are established as FBO in this sector, that is a primary stakeholder in this, they have to abide by all this. Second is pharma officers who are implementing it, they have to look into this completely, organically, end to end. And third one is for the consumers or the citizens, they must be aware of these things, they should avoid things. As a consumer, as a citizen, you must avoid, you should not purchase any loose edible oil. If it is packed, look at the manufacturing date, look at the packaging, it should be without any damage, it should be foolproof. Look at the tins, whether they are reused or not. If you think that is reused, please don't purchase it, just report it, so that your health is protected and you are not punished for purchasing the oil, edible oil, which is not good for your health. So you mentioned that हिंदी में कर लेता हूँ थोड़ा, अच्छा हिंदी पूरा नहीं। सो ये जो ऑर्डर है एडिबल ऑयल के बारे में हमने कंप्लायंस ऑर्डर इशू किया है, ये इसीलिए किया है कि देयर आर वायलेशंस हमने पाए हैं। काफ़ी बिजनेसेस जो है FBOs ये विदाउट लाइसेंस ऑपरेट करते हमें पाए गए हैं। अडल्चरेंट यूज़ किया हुआ भी पाया गया है। सब स्टैंडर्ड ऑयल एक्सीडिंग जो एडिटिव्स है उसके वैल्यू के ज़्यादा भी इसमें पाया गया है। रीलेबलिंग, रीपैकेजिंग, नियर एक्सपायरी ऑयल ये भी हमने खोजा है, और ईज़ ऑफ नॉन ग्रेड पैकेजिंग मटेरियल ये भी हमारे फाइंडिंग्स है। ये जो ऑर्डर अप्लाई है दिस इज़ एप्लीकेबल सब जो प्रोड्यूसर्स है, मतलब ऑयल प्रोड्यूस जो करते हैं, ऑयल एक्सपेलर यूनिट्स है, सॉल्वेंट एक्सट्रैक्टिंग यूनिट्स है, ऑयल रिफाइनर्स है, मैन्युफैक्चरर्स ऑफ वनस्पति, इंटेंसिफाइड वेजिटेबल फैट्स, बेकरी शॉर्टेजिंग, margarine, table spreads, blenders of multi-source edible vegetables, repackers and relabelers, importers, wholesalers, distributors, super stockists and transporters, including departmental stores, grocers, e-commerce and online sellers, सबके लिए ये लागू है। ये इसलिए किया गया है कि लाइसेंस एंड लेबोरेटरी रिक्वायरमेंट जो है वो कंप्लाई नहीं की गई है। फॉर्म ऑफ सेल जो है वो सील्ड या अनसील्ड इसमें होना चाहिए, सील्ड इसमें होना चाहिए, टैम्पर एविडेंट होना चाहिए, वो भी वायलेशन हमने पाए गए हैं। मल्टी सोर्स एडिबल ऑयल, वेजिटेबल ऑयल एंड मस्टर्ड ऑयल का मिक्सचर भी हमने पाया है। क्वालिटी एंड अडल्चरेशन नॉर्म्स, क्वालिटी नॉर्म्स हैव बीन ब्रीच, अडल्चरेशन हैव बीन फाउंड, पैकेजिंग स्टैंडर्ड्स हैव बीन जो वायलेट किए गए हैं। स्टोरेज एंड ट्रांसपोर्टेशन जो रेगुलेशंस है उसका भी कंप्लायंस नहीं हुआ है। ये ऑर्डर का मेन 3 रीज़न थे। एक तो लूज़ और अनपैकेज ऑयल मार्केट में अवेलेबल है, वो सेल हुआ है, वो नहीं होना चाहिए, वो प्रोहिबिटेड है। दूसरा रीफिलिंग
यूज़ और रस्टेड कैंस का भी यूज़ हमने पाया है, वो भी नहीं होना चाहिए। और रिपीटेड रीयूज़ ऑफ फ्राइंग ऑयल, ये भी जो हेल्थ के लिए हानिकारक है, वो भी पाया गया है। ये इसलिए हमने ऑर्डर इशू किए गए, इसका इम्प्लीमेंटेशन अभी भी हो रहा है, आगे भी होगा। सबसे ज़्यादा इम्पॉर्टेंट ये जो एफबीओ इसमें रजिस्टर्ड है वो इम्प्लीमेंटेशन करना चाहिए, कंप्लायंस करना चाहिए। एफडीए ने इसका स्ट्रिक्टली इन्फोर्समेंट करना चाहिए और नागरिक जो है, सिटीजन जो है, इन्होंने इस हिसाब से ही खरीदना करना चाहिए। जो लूज एडिबल ऑयल है वो परचेस नहीं करना चाहिए, यूज नहीं करना चाहिए। पैकेज जो है वही खरीदी करो जिसमें लेबल पढ़ो, लेबल में उसका मैन्युफैक्चरिंग डेट होना चाहिए, बेस्ड बिफोर होना चाहिए। वो लेबल पे कुछ मार्क या अगर इनएलिजिबल है, रीड नहीं कर सकते, वो मत खरीदो, रिपोर्ट करो। अगर ऐसा किया जाए तो आपकी सेहत ठीक रहेगी। हम जो खरीद कर रहे हैं वो सही तरीके से है, ये देखना चाहिए। क्योंकि टीपीसी लेवल 25 के ऊपर गया तो it amounts to trans fat and that is not good for health। रीयूज वाला जो ऑयल है, जो फ्रेश ऑयल है उसका नॉट मोर देन 15% होना चाहिए और रीयूज वाला है नॉट मोर देन 25% टीपीसी लेवल होनी चाहिए। यस। So you mentioned, One by one. that, so you mentioned that crude oil tankers were being used to. So you I cannot hear multiple one at a So you time। mentioned एक that मिनट, crude oil tankers were being used to transport the एक I started first. नो नो मराठी यस। सर पुन्हा एकदा एक बदली संदर्भात मेसेज व्हायरल होतोय तुमची एक मिनिट प्लीज 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 प्लीज। पुन्हा एकदा बदली संदर्भात मेसेज व्हायरल होतोय। राजस्थानला आपली बदली झाल्याचा मेसेज सोशल माध्यमात प्रचंड प्रमाणात व्हायरल होतो। राजस्थान, माझा काय संबंध राजस्थानशी? सोशल मीडियावर मेसेज आहे। माहीत नाही, मी बघितलं नाही आणि राजस्थानला माझी बदली होण्याचं काही कारण पण नाही आहे। मी महाराष्ट्र काढायचा, माझी महाराष्ट्राची बदली होऊ शकते। आय थिंक याच्यावरती मी ऑलरेडी बोललेलो आहे, याच्यावरती मी बाईट पण दिलेला आहे, याच्यावरती ऑलरेडी बाईट दिलेला आहे। कोर्टाचे आदेश आले आहेत, आम्ही लिगल ऑप्शन त्याच्यामध्ये एक्सप्लोअर करत आहोत। फक्त ऐकून घ्या, मला बोलू द्या मला बोलू द्या, माझं कंप्लीट तर होऊ द्या। याच्यामध्ये मी जसं सांगितलं की त्याच्यामध्ये फूड पॉयझनिंगची केस होती, त्याच्यामध्ये काही लोक हॉस्पिटलाइज झाली होती, त्याच्यानंतर सस्पेन्शन केलं होतं। सस्पेन्शनच्या अगेन्स्ट त्यांनी माझ्याकडे अपील केलं होतं। अपीलमध्ये त्यांनी 2 वेळेस वेळ मागून घेतला होता, त्यांनी वेळ मागितला म्हणून मी वेळ दिला होता। फायनल हिअरिंग घेऊन त्याच्यासाठी त्याच्यामध्ये रिक्वेस्ट करत होते आणि वेळ इकडे मागितल्यानंतर त्यांनी ते हायकोर्टात गेले होते। सो डिले ऑर नॉट फ्रॉम आवर साईड। आणि नंबर 2, त्यांचा जो सॅम्पल आहे तो अनसेफ आलेला आहे। ह्या सगळ्या गोष्टी आहेत रेकॉर्डवरती, म्हणून जे कोर्टाचे आदेश आहे आम्ही त्याचं एक्झामिन करू, त्याचे लिगल आमच्याकडे ऑप्शन जे आहेत आम्ही ते वापरू। एक मिनिट। So you have mentioned that crude oil tankers were being used to transport edible oil. So if you could throw some light on that, and were there any branded companies, manufacturers also which were involved in this particular practice, or which area of Maharashtra? No, but I basically what I told you the figures of last year. So these are the regulations existing and being implemented since 2011. Some of the regulations regarding packaging and branding 2018. Regarding the mustard oil 2021. So these are the regulations in practice. We have found across all industry, it is not small or big, all big or small we have found violating the norms, whether in one geographical area or other geographical area. This particular norm, sir? Sorry? This particular thing? No, all some of the violations have been found across. So it's not particular to particular brand or particular area, small or big. So it is a violation across, and that's why we need to implement much more. But Now oil tanker thing, sir? everything. So I cannot give a specific case to specific tanker. I cannot give that. जब अभी जो प्रेस नोट आ रही उस टाइम हम दे ही देते हैं। So it's a violation because if you use the tanker or transportation means which is already used for some other purpose, the adulteration takes place, and that oil, edible oil, leads to becoming unsafe. So the adulteration of that original party, that's why it is prohibited. So we have to use what is allowed. That is a regulation, that is a mandate. It's across India, it's just not in Maharashtra. So they have to abide by this regulation, whether it's a packaging material, whether it's a transportation means, whether it's a storage. So all this is allowed. It's already regulated, it has to be implemented.
ऑटर्स क्लबचा बँड्रामध्ये जी काय कारवाई काय? ऑटर्स क्लब ओके. तिथे अनलॉक पनीर सापडलं असं म्हटलं गेलं. त्यांचं असं म्हणणं आहे, क्लबचं असं म्हणणं आहे की आम्ही पनीर जे आहे ते पंजाब सिंध प्रीमियम डेअरीमधून घेतो. डेअरीवाल्यांचं असं म्हणणं आहे की एफडीवरती आरोप आहे त्यांचं की एफडीएने एका मिनिटात कसं सांगितलं की ते अॅनालॉग आहे, चाचणी झाली का? एक दुसरं यांचं असं म्हणणं आहे की डेअरीवाल्याचं म्हणणं आहे का ऑर्डरचं म्हणणं आहे? पॅकेज डेअरीवाल्याचं म्हणणं आहे. ओके. दुसरं डेअरीवाल्याचं हे म्हणणं आहे की पॅकेजिंग बघून त्याच्यावरती प्रॉपरायटर्स फूड दिलं होतं, तर ते बघून म्हटलं तर प्रॉपरायटर्स फूडचा अर्थ ते असं सांगतायत की पर्सनलाइज. सो इफ असं पण त्यांचं एक म्हणणं आहे की एफडी आता म्हणतं की चाचणीसाठी पनीरच्या सॅम्पलसाठी 1 महिना लागणार आहे. मग तिकडे कसं ठरवलं की ते अनलॉक पनीर? ते आरोपच केले एफडीवर. आणि फाईन त्यांचं त्यांनी काय आरोप केलेत, त्यांना काही म्हणणं असेल आमच्या ऑर्डर विरुद्ध, दे कॅन अपील टू मी, दे कॅन त्यांचं म्हणणं ऐकू शकतो, त्यांना नियम काय नियमाप्रमाणे निर्णय दिला जाईल. सो दॅट इज फर्स्ट पार्ट. सेकंड जो पार्ट आहे, अनालॉग पनीर आपण ऑलरेडी बॅन केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. इट्स महाराष्ट्राचं ऑर्डर, इट इज नॉट इंडियाचं ऑर्डर. आणि अनालॉग पनीर केल्यानंतर प्रोप्रायटरी फूड ज्यावेळेस म्हणता, प्रोप्रायटरी फूड डज इट अमाऊंट टू पनीर, दॅट इज द क्वेश्चन. तुम्ही त्याचं लेबलिंग बघा, लेबलिंग पण चुकलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यात ते अनॉलॉग जसा प्रश्न विचार अनॉलॉग नाही आहे. पनीर असेल तर पनीरच्या नावाने यायला पाहिजे, त्याच्यामुळे ते प्रोप्रायटरी होऊ शकत नाही. पनीर इज नॉट अ प्रोप्रायटरी प्रॉडक्ट, अनॉलॉग पनीर इज अ प्रोप्रायटरी प्रॉडक्ट. सो तुम्ही ऑलरेडी बॅन केला, तर बॅन गोष्टी तुम्ही कसं काय विकू शकता आणि कशी काय तुम्ही शिवून द्या? हे ऑलरेडी माझ्या ऑर्डरमध्ये आहे, याच्यावर आपल्यावरती प्रेस झालेली आहे आणि त्याच्यामध्ये सगळं मी एक्सप्लेन केलं. सो आय डोंट नीड टू एक्सप्लेन इट अगेन. नंबर 2, जो ऑटर क्लबच्या बाबतीतला आहे त्याच्यामध्ये फक्त एकमेव ते व्हायलेशन नाही, बाकीचे व्हायलेशन आहे. 3-4 महिन्यापूर्वी त्यांची ऑलरेडी 21 इन्स्पेक्शन झालं होतं. त्यावेळेस त्यांना इम्प्रूव्हमेंट नोटीस दिली होती. त्याच्या इम्प्रूव्हमेंट नोटीसनंतर हे अजून 100% कंप्लायन्स त्याचे झालेले नाही आहेत, प्लस बाकीचे काही व्हायलेशन्स आहेत. सो दिस इज आन्सर टू युअर क्वेश्चन. त्यांना जर काही त्यांच्या माझ्या अधिकाऱ्यांनी त्यांचं म्हणणं आहे की ती ऑर्डर चुकीची आहे, पार्शियली आहे, दे हॅव राईट टू अपील. आय विल हिअर देम आउट, आय विल गिव्ह माय डिसिजन. तर सांगली आणि कोल्हापुरामध्ये गुराळांवरती सुद्धा कारवाई केल्याचं समोर आलं. ते खूप दिवसापासून चालू आहेत. आता नवीन कुठं आहे, तर बऱ्यापैकी कारवाई चालू आहे, सगळ्यावरती चालू आहे. जिथं जिथं चुकीचं होते त्याप्रमाणे कारवाई होणारच आहे. सर आपण लूज ऑइलबद्दल जे म्हणताय, तर पुण्यासारख्या ठिकाणी ब्रँडेड ह्याच्यात भेसळ असते किंवा ते पाम ऑइल असतं म्हणून काही तुम्ही तुमचे शेंगदाणे आणि आम्ही तुम्हाला गाळून देतो अशी युनिट सुरू झालेले आहेत. तर आता लोकांचं असं म्हणणं आहे की ते आमच्यासाठी जास्त शुद्ध आहे, तुम्ही म्हणताय की ते लूज असतं. नाही, मी नाही म्हणत आहे, हे सायंटिफिकली प्रूव्ह झाले रेग्युलेशन्स आहेत. सो सील बंद नसेल तर तुम्ही घेऊन नका. सॉरी, आपला नियम असा आमच्यासाठी जर का सील बंद नसेल तर बरोबर. पॅकेजिंग वगैरे नसेल तर घेऊ नका. बरोबर आहे. इथं फिक्स काय, कारण लोकांचं तर म्हणणं आहे की आम्हाला मॅन्युफॅक्चरला हे रेग्युलेशन लागू आहे. जे आता मी सांगितलं, मी सगळं एक्स्ट्रॅक्टरला लागू आहे, सगळ्यांना लागू आहे. तर जे कोणी तयार करतं त्यांनी हे रेग्युलेशन पाळायचे. असं सिम्पल आहे, इट्स व्हेरी क्लिअरली. मी आत्ताच नाही, हे सांगितलं. आधीपासून होतं म्हणून विचारलं. पण ती हे इंडस्ट्री कंप्लायन्स ऑर्डर बऱ्याच यासाठी करते की बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं किंवा निग्लेक्ट केलं जातं, वॉट एव्हर द रिझन. त्याच्या पाठीमागचे कारण आहेत ते. सो म्हणून हे कंप्लायन्स ऑर्डर मला का काढावे लागत आहेत आणि हे माध्यम मी का स्वीकारलं, त्याचं कारणच हे आहे. याच्यामध्ये अवेअरनेस पण झाला पाहिजे, नागरिकांमध्ये झाला पाहिजे, FBOजमध्ये झाला पाहिजे, आमच्या अधिकाऱ्यांनी त्याप्रमाणे त्याच्याकडे बघितलं पाहिजे. सो दी सगळे स्टेक होल्डरला जर हे माहीत झालं तर त्याचं इम्प्लिमेंटेशन आणि कंप्लायन्स आणखी चांगल्या पद्धतीने होईल. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. सर विमल इलायची कॉज नोट. एक मिनिट त्यांनी अगोदर विचारलं होतं. हायकोर्टाने आपल्या ऍक्शनच्या विरुद्ध बरेच आय थिंक आय हॅव ऑलरेडी ऐकून घ्या याच्यावरती मी आत्ताच बोललो आहे. आत्ता 2 मिनटं पण नाही झालेले. आय जस्ट स्पोक, आत्ताच बोललो आहे. सो लेट्स नॉट, आत्ताच बोललो आहे, 2 मिनटं पण नाही झाले. सो वाय आर यू रिपीटिंग द सेम क्वेश्चन? त्याला काय अर्थ नाही. आय हॅव ऑलरेडी त्याच्यावरती उत्तर दिलेलं आहे. सो हाऊ मेनी टाइम शुड आय रिपीट? देयर इज नो पॉइंट. सर विमल इलायचीची तुम्ही शो कॉज नोटीस पाठवली, त्याच्यामध्ये तिन्ही स्टार्सला रिटर्न एक्सप्लेनेशन विदिन 15 डेज सांगितलंय. त्याच्या व्यतिरिक्त सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मधनं सगळं जे आहे त्यांचे इलायचीची ऍडव्हर्टाइजमेंट काढण्यासाठी पण ते शो कॉज नोटीसमध्ये आहे. 1, त्यांनी एक्सप्लेनेशन लेटर पाठवलंय का, हा एक प्रश्न. दुसरा, विमल इलायचीचं स्वतःचं सोशल मीडिया हँडल आहे फ्रॉम यूट्यूब, इंस्टाग्राम, एव्हरीथिंग. तर या तिन्ही सोशल मीडिया हँडल्स किंवा विमल इलायचीवाल्यांना FDA करणं काही नोटीस गेली आहे का स्टार्स बरोबर? कारण ते तिकडे प्रमोशन त्यांचं आत्ताही सुरू आहे. 3 तासाआधी अजय देवगण आणि या सगळ्यांचे ते इलायचीची ॲड्स त्या सोशल मीडियावर ते त्याच्यासाठीच आपण त्यांना नोटीस दिलेली आहे, त्यांना वेळ दिलेला आहे. त्यांचं एक्सप्लेनेशन आल्यानंतर पुढची कारवाई होईल. नाही, अजून नाही. येस, कुठे? येस 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 सेंटरमध्ये पाठीमागे राहिले तुम्ही. सुरुवातीपासूनच्या तुमच्या पत्रकार परिषदेला मी कव्हर केलेल्या आहेत, कव्हर करतोय, लाईव्ह दाखवतोय तुम्हाला.
मुद्दा असा आहे थँक्यू. असं आहे तुम्ही जनहिताचे निर्णय घेताय, सर्वसामान्यांना कळेल अशा भाषेमध्ये निर्णय घेताय, मात्र कोर्ट तुमच्यावरती कारवाई, मनमानी कारवाई, अतिरेकी कारवाई असे शब्द का वापरतो? आत्ताच his question एक was right. Your सेम question क्वेश्चन was different. Sir, See, you it's- replied regarding the imposition of fine. You didn't reply about the observation made by the High Court. याच्या अगोदरच्या प्रेसमध्ये सुद्धा आय हॅड रिप्लाय टू दॅट. I had replied to Sir, if you that. could repeat that, it'll take like No, I can 10 see. seconds. See, there is no point. I am clearly telling you, if there are observations made by High Court, we take it seriously. At the same time, we make sure that we follow the law. We are not exceeding our jurisdiction. We are following the due process, and if at all somewhere this has happened, we will rectify it. There is no question about it. तुम्ही मलाकडे जे ऑर्डर आहे त्याच्याबद्दल ती बोलू शकतो. आता कोर्टामध्ये इंटरॅक्शनमध्ये काय झालं त्याच्यावर तुम्ही बोलू शकत नाही. यू आर एक्सपेक्टिंग मी टू रिॲक्ट टू दॅट. आय कांट डू दॅट. प्लीज अंडरस्टँड. माझ्याकडं तुमची ऑर्डर हायकोर्टाच्या मी तुम्हाला प्रेसमध्ये दाखवल्या होत्या की इट इज अप्रिशिएटेड. त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलत नाही, मग त्याच्यावर तुम्ही बोलत बसायचं का? सो लेट्स कीप इट वॉट एव्हर, बिकॉज कोर्ट इज देअर ऑलवेज. एनीबडी कॅन अप्रोच द कोर्ट. रीड ज्युरिडिक्शन जाऊ शकतं. इफ द कोर्ट फाइंड्स दॅट देर इज सम एरर, दे विल पॉइंट इट आउट. And we need to work on that. If we think that we are failed in convincing the court, giving the proper documentation or evidence, we should work on that. We are very clear. We will not exceed our jurisdiction. We will follow the due process. We will follow the law and we will implement the law. We are very clear about this. Sir, मुंबई इंडियन रेल्वेमध्ये तुमचा आत्ताच झाला ना प्रश्न कोणते? एक मिनिट. स्टेट फूड वेंडर्स जो होता है वो बीएमसी जुरिडिक्शन में, बट एफडी और बीएमसी का कोई कोलैबोरेटिव अप्रोच कि वो लोग कंप्लायंट हो रहे हैं कि नहीं हो रहा है. मैं आपको बहुत से मेरे पास फ़ोटो आए हैं, मेरे ऑफिसर चेक करते हैं. उसमें रास्ते पे चाइनीज़ का भी कलर चेंज हुआ है, ये भी दिखा है. वड़ा पाव का पेपर में नहीं जाता है, ये भी चेंज हुआ है. ऑयल भी चेंज हुआ है, मैं दिखा सकता हूँ. इट्स नॉट क्वेश्चन ऑफ कोलाब्रेशन. नॉट कर फूड लाइसेंस है और रजिस्ट्रेशन इज विथ अस. वेंडर लाइसेंस उनके रहते हैं. So there is actually a coordination, proper coordination. We are working on it. So स्ट्रीट फूड पे कार्रवाई नहीं हो रही, ये भी बोलना गलत है. वो कंप्लेन नहीं कर रहे, ये भी नहीं गलत होगा. आप बोलोगे कि यहाँ पे पड़ा है. यस, वेर एवर देर इज अ कंप्लेन और वी सी, एंड हमारे ड्राइव चलते ही रहते हैं, कंटिन्यूस रहते हैं. सो वी एक्ट अगेंस्ट ऑल. सॉरी. यस, ऑल टेक केयर ऑफ इट. विल ऑल टेक केयर ऑफ इट. एक सोनाई दुधावर जी कारवाई झाली होती सोनाई दुधावर, त्याच्यावरती आता काय निर्बंध आहेत का ते? कारण आता सोनाई दूध सध्या सुरू आहे, मग त्यांना वेळ दिला नाही तर अजून clear निघाले. नाही. त्याच्यामध्ये पाठीमागच्या एका प्रेस कॉन्फरन्समध्ये आपण का कोणतरी विचारला होता तो प्रश्न. त्याच्यामधल्या फाइंडिंगवरती पुढच्या फाइंडिंग चालू आहे, किंवा त्याच्या पुढच्यामधून ज्या काय माहिती आली त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. त्याच्यामध्ये त्याचे सॅम्पल पण आलेले आहे. त्याच्यात मी आत्ता काही कमेंट करणार नाही, कारण ते इन्व्हेस्टिगेशन एका पर्टिक्युलर क्रिटिकल लेवलला आहे. त्या जशा फाइंडिंग पूर्ण होतील त्यावेळेस आपल्याला ते कळेल. सो डोंट वरी अबाउट इट. तुम्हाला अशी काळजी करण्यासारखं त्याच्यात काही नाही आहे. आम्हाला जर ती माहिती द्यायचीच नसेल तर आम्हीच सांगितलं नसतं, आम्ही तिथं कारवाई केली असेल. सो असं काही तुमच्या मनात जर असेल तर पहिले डोक्यातून काढून टाका. वी आर व्हेरी मच ट्रान्सपरंट आणि प्रत्येक कारवाई आम्ही प्रेसनी कळवतो आहे. सो यू शुड नॉट टेक एनी डाऊट अबाउट व्हॉट इज हॅपनिंग देअर. ओके. एक मिनट. Action was initiated at Radio 1 Club today. There was some inspection at Radio 1 तो उसका Club. प्रेस नोट आएगा ना, अगर कुछ होगा तो उसका प्रेस नोट आएगा ना. एक मिनट. सॉरी. तेल को लेकर जो कंप्लेंट्स ऑर्डर जारी है उसमें कितने सैंपल्स की जांच हुई थी? पिछले साल कितने तेल पकड़ा गया था? क्या उसका कॉस्ट? हाँ, मैंने अपने हाँ हिंदी में नहीं बताया, मैं बताता हूँ. हाँ नहीं, बताता हूँ. हाँ, लास्ट ईयर हमने लगभग 1247 सैंपल एडिबल ऑयल के लिए थे. उसमें से स्टैंडर्ड पाए गए 1142, 1142, सब स्टैंडर्ड 77, अनसेफ 13 और मिस ब्रांडेड 15. तो ये उसका है. उसका स्टॉक जो था 3,20,781 kg सीज किया गया था और उसका वैल्यू था 531 लाख रुपीज़. सो दिस आर द फाइंडिंग्स ऑफ लास्ट ईयर. ये लास्ट ईयर की ये जो फाइंडिंग्स है, ये डेटा है. उसी हिसाब से हमने इस पर कार्रवाई अभी बढ़ाई है और ये कंप्लायंस ऑर्डर इस डायरेक्शन का अगला और स्ट्रिंजेंट स्ट्रॉन्ग स्टेप है कि जिसकी वजह से लोगों को ये जो एडिबल ऑयल है वो सेफ मिले, ना मिस ब्रांडेड, ना अनसेफ, ना सब स्टैंडर्ड.
इसकी वजह से ये इम्प्लीमेंट करना जरूरी है और लोगों की भी पता होना जरूरी है कि उन्होंने क्या करना चाहिए। सज़ा मैंने बताया हिंदी में, आई थिंक आई मिस। तो सज़ा ये है कि अगर ये अंश से पाया जाता है तो लाइफ इम्प्रिजमेंट तक का उनका प्रोविज़न है, प्रावधान है। 10 लाख तक की उसमें जुर्माना भी लग सकता है। उसके साथ अंशर के साथ पेनल्टी जो है उसमें सब स्टैंडर्ड अगर मिलता है तो 5 लाख तक की पेनल्टी है। मिस ब्रांडेड अगर मिलता है तो 3 लाख तक की पेनल्टी है। जो अडल्चरेंट है अगर वो मिलता है किसी के पास, जो एब्यूज़ है, वो 10 लाख तक की पेनल्टी है। विदाउट लाइसेंस, विदाउट रजिस्ट्रेशन काम कर रहा है तो उनको 10 लाख तक की पेनल्टी है। और मिसलीडिंग एडवर्टीजमेंट है तो 10 लाख तक के प्रावधान। हाँ, जो बेसिकली रीयूज़ है, ये क्या होता है कि बहुत से इंस्टीट्यूट है जैसे कि होटल्स हो, रेस्टोरेंट हो, यहाँ पे ये ऑयल बार बार यूज किया जाता है और बार बार यूज करने के बाद उसका क्वालिटी सब स्टैंडर्ड हो जाता है। इसको टीपीसी लेवल बोलते हैं। ये टीपीसी लेवल ऑयल का 25 से रीयूज़ वाला 25 से ज़्यादा नहीं होना चाहिए, 25% से ज़्यादा नहीं होता। वो इंस्ट्रूमेंट है उसमें दिखता है, सबको दिखता है। तो वो 25% से ज़्यादा होता है तो उसका इम्पैक्ट वो फैट की जगह वो ट्रांसफैट में कन्वर्ट होता है और ट्रांसफैट इज़ वेरी डेंजरस टू आवर हेल्थ। इसीलिए वो टीपीसी 25 लेवल से ऊपर नहीं होना चाहिए। जो फ्रेश ऑयल है उसका टीपीसी लेवल 15 से ज़्यादा नहीं होनी चाहिए। तो रीयूज होता है और उसका आई थिंक इंग्लिश और मराठी में बोलना भूल गया था। टीपीसी ये जो रीयूज़ है तो इसके लिए र्यूको गाइडलाइन है, रीयूज़ पर्पस यूज़ कुकिंग ऑयल गाइडलाइंस है। उस हिसाब से देर आर एनलिस्टेड वेंडर्स, उनको उन्होंने सेल करना है या देना है और वही एजेंसी उसको प्रोसेस करके या उनका बायोडीजल या कुछ और बनाएगी। बट दिस ऑयल शुड नॉट कम इन फूड चेन अगेन, ये फूड चेन में नहीं आना चाहिए। ये गाइडलाइन है इसकी। अभी आई जस्ट सेट फॉरवर्ड, गुड दैट यू ब्रॉट दिस पॉइंट। ये अगर आता है तो व्हाट हैपन्स कि समझो बड़ा होटल है, उनका 25% से ज़्यादा हो वो स्टोर करते हैं और वो देने की वजह से वो जो जिसको र्यूको गाइडलाइन की जो एजेंसी है उसको देने की वजह से किसी को वो देते हैं एंड दैट बिकम्स कहीं रीटीन में जो रीयूज है उसमें डालते हैं, उसको पैक होता है, फिर उसको फ्रेश बोल के सेल किया जाता है। दिस इज़ वेरी डेंजरस एंड दिस इज़ वन ऑफ द रीजन्स व्हाई वी आर इश्यूइंग दिस ऑर्डर अगेन एंड वी हैव ऑलरेडी ऑन दिस पीपल। There is a big industry working in this sector, particularly in and around Mumbai also, MMR region also. There are certain people who are actually doing this business and that is very dangerous and वो फिर सस्ते में बेचते हैं और सस्ते में बेचते हैं तो खरीद लेते हैं और खरीद लेते हैं तो उसका इम्पैक्ट हो जाता है। सो दिस इज़ र्यूको के गाइडलाइन कंप्लाई करना बाय ऑल यूजर्स ऑफ ऑयल। कौन है ये? बड़े इस्टेब्लिशमेंट होंगे, होटल्स होंगे, रेस्टोरेंट होंगे, वो उसको आप कलेक्ट कीजिए। आपका रजिस्ट्रेशन जो रजिस्टर्ड वेंडर है र्यूको का, उससे आप अग्रीमेंट कीजिए, उनको सेल कीजिए। बिकॉज मैं उसका डेटा भी ले चुका हूँ, जो र्यूको रजिस्टर्ड है उनको बुलाए भी हूँ और उनके पास बहुत कम रीयूज ऑयल जाता है, ये पाया गया है एंड दैट इज़ नॉट एक्सेप्टेबल इन अ स्टेट, डेवलप स्टेट लाइक महाराष्ट्र, जहाँ पे होटल इंडस्ट्री बहुत बड़े पैमाने में है। वहाँ पे अब मैं नाम नहीं लूँगा कि बहुत बड़े बड़े होटल है, महीने में 200 लीटर देते हैं रीयूज वाला और उनका कंजम्पशन थाउजेंड्स ऑफ लीटर में होगा। सो दिस इज़ बाय एनी चांस नॉट एक्सेप्टेबल एंड दिस इज़ डेंजरस। सो दैट इज़ वन ऑफ द रीजन्स व्हाई वी हैव इशूड दिस ऑर्डर अगेन सो दैट वी कैन इम्प्लीमेंट इट स्ट्रिक्टली। बीमारी बताया ना कि क्या क्या बीमारी होती है? बताया ना, कितनी बार बताया, आप उतना तो कर सकते हो। इकडून कोणतरी बोलत होतं। येस येस येस, सॉरी प्लीज 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 एक मिनट। हमारे जोगेश्वरी में मिठाई का कारखाना है और उसके अंदर एकदम रंजीत तरीके से काम होता है। आदमी रहते हैं मिठाई को वो आटा मैदा भूनते हैं तो प्यार से भूनते हैं, ऐसे कई कारखाने हैं। जो भी जब आप कोई भी मुझे अगर तो कंप्लेन कीजिए ना, हम कर लेंगे कार्रवाई, कोई प्रॉब्लम नहीं। कहाँ डाला है? ऐप है ना, ऐप है उस पर डालिए, ट्रैक कर सकते हो आप। नहीं, मैं सर आईटी में डाला हूँ सर। कहाँ कब दिया है? हो गया सर, एक हफ्ता हो गया सर। हो जाएगा, हो जाएगा। एक मिनट पीछे हाँ, एक मिनट हाँ। सरकार महिलांना किंवा ड्रग्स शेतीवाल्यांना गृहउद्योग सुरू करण्यासाठी किंवा तेल उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहन देते आणि ते फुलं तेल
विक्री पण करतात, मग त्याच्यावरती निर्बंध येणार नाही का? त्याच्यासाठी काय सरकारने उद्योग करण्यासाठी प्रोत्साहन देते, म्हणजे योग्य प्रकारे धंदा करण्यासाठी देते आहे, अयोग्य प्रकारे नाही. कोणताही धंदा हा नियमानुसार चालतो. इन्सेंटिव्ह देते तर त्याप्रमाणे करणं अपेक्षित आहे. अँड दॅट्स व्हॉट इज एक्सपेक्टेड. Sir, there are many famous oil brands who are promoting about having what not vitamins in there. Yes, good point. and- Got it. I got your question. This advertisement regulations also apply to it. They cannot claim something natural, something good for health. That is a violation of advertisement regulation 2018. And we are acting against them also. It is not permitted. So Very who clear. Who all are on your radar? No, मेरे रडार पे जो सब इलीगल है उतने हैं. ओके. सर 50 मीटरच्या शाळेचा लास्टचा प्रश्न होता. तो झाला ना. नाही सर, तो प्रश्न विचारला नाही. सोशल मीडिया पर एक्ट्रेस जो है श्वेता तिवारी ने एक वीडियो डाला है, आपने मदद मांगी है. इंस्टा मार्ट से मैंने ऑनलाइन कुछ ऑर्डर किया था जिसमें I have no idea. आप जो बोल रहे हैं मुझे उसके बारे में कुछ आइडिया नहीं मीडिया पर मैंने वीडियो डाला. है. मेरे पास Sir, नहीं है. what is Maharashtra's FDA action plan on manufacturing, pharma manufacturing units which are violating revised schedule and norms? Yes. GMP norms. Yes, What is absolutely. the Already actions are being taken. There are risk-based multiple. inspections? No, उसका प्रेस नोट हमने दिया भी था, आपने पढ़ा नहीं होगा. 2 महीने में कितने कार्रवाई की उसमें हाँ, भी है. कार्रवाई सर, वो future की बात करो, future action- हाँ, so we are going further. Retail and wholesale. No, everything, right from manufacturer to But that- retail, that's everybody. We are going further. Nobody is exempted from revised schedule M, which was exemption time limit has already gone. There was a request by MSME to the government of India. They had extended timeline. The timeline has also gone. So we are strictly implementing it, and we will go and further go for process audit also. The manufacturers जो भी है वो process audit भी हम करेंगे and will take strict action. I think last question 5 और ले. रुक बता दिया ना. तो बताया कितने बार बताना पड़ेगा. एक मिनट. सो आपका जो सवाल है वो इट इज़ अबाउट जो नोटिस इशू किया गया है अबाउट एडवर्टाइजिंग रेगुलेशन वायलेशन. उनको नोटिस रेगुलेशन 2018 के हिसाब से दिया गया है और सेक्शन 24 ऑफ फसाई एक्ट जो है उसके हिसाब से दिया गया है. क्योंकि ये गुटखा और जो प्रोडक्ट है महाराष्ट्र में बैन है और उसका एडवर्टाइजिंग ये सरोगेट एडवर्टाइजिंग में आता है, इसलिए हमने उनको नोटिस दिया, उनको टाइम दिया है. उनका रिप्लाई आने के बाद हम आगे वाली कार्रवाई करेंगे. थैंक यू. एक